भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला गावात अंगणात खेळत असताना बेपत्ता झालेला नीलकंठ हा 4 वर्षाचा बालक पोलिसांना सुखरूप सापडला आहे। पोलिसांनी मुलाला जवळच्या जंगलातून ताब्यात घेतले आहे आणि मुलगा सुखरूप असून पोलिसांनी त्याची सुटका करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले। मूल सापडल्यानंतर तो स्वतःहून आला होता की कोणीतरी त्याचे अपहरण करून येथे आणले होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। 1 जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील चिखला गावातील 4 वर्षीय नील चौधरी हा घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला। तो बेपत्ता झाल्यापासून त्याला वन्य प्राण्यांनी नेले होते की त्याचे अपहरण केले होते अशा अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत। नील बेपत्ता झाल्यानंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले, मात्र यश आले नाही। तो बेपत्ता झाल्यानंतर परिसरात घाबरटीचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक पथके तयार करून जंगल आणि परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर 3 दिवसानंतर वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला जंगलात झुडपाखाली नील सापडला। तो मोठ्या भीतीने झुडपाखाली लपला होता। प्राथमिक तपासात नीलला कोणीतरी घाबरवून झाडीत लपवून ठेवल्याचे समोर आले आहे। नीलला अजिबात भूक लागली नव्हती, त्यामुळे कोणीतरी मुद्दाम त्याचे अपहरण करून त्याला घाबरवून जंगलात सोडले असावे अशी शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि नीलचे अपहरण का केले आणि कोणी केले आणि त्याला कोणी उचलले हे स्पष्ट झाले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे। आतापर्यंत नील सुरक्षित सापडला आहे आणि तो बरा आहे। या प्रकरणातील आरोपींची ओळख पटविण्यासाठी सर्व पैलू तपासात येत असून लवकरच ते उघड होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।